मित्रांनो, आपण आज आहोत ज्वारी या पिकाच्या प्लॉटवर. सध्या ही ज्वारी कणीस दाणे भरण्याच्या अवस्थेमध्ये आहे. ज्वारीचं लागवड करण्यासाठी आपल्याला जमीन ही काळी ते मध्यम असायला पाहिजे आणि लागवड रब्बीसाठी करत असेल तर आपल्याला 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोंबर या दरम्यान आपल्याला लागवड करावी लागेल. लागवडीचं अंतर आहे मित्रांनो या 45 ते 12 सेंटीमीटर, 12 ते 15 सेंटीमीटर तुम्ही घेऊ शकता. म्हणजे 2 ओळीतलं अंतर 45 सेंटीमीटर आणि रोपातलं अंतर हे 10 ते 12 किंवा 15 सेंटीमीटर आहे. त्यानंतर खतामध्ये आपण याला वापरलेला आहे मित्रांनो DAP किंवा तुम्ही 10-26-26 पण घेऊ शकता. एकरी 2 पोते याप्रमाणे आपण याची पेरता वेळेस वापरलेला आहे. सोबत ह्युमी पॉवर 10 किलो ग्रॅन्युअर वापरलं आहे, त्यामुळे त्याची वाढ चांगली होती मित्रांनो. त्यानंतर पाण्याचं व्यवस्थापन जर करायचं असेल मित्रांनो, आपण याला 4 पाणी दिलेले आहेत. पहिलं पाणी वाढीसाठी 25 ते 30 दिवसाला, दुसरं पोटरीमध्ये असताना 50 दिवसाच्या अंतराने, त्यानंतर ज्वारी फुलोऱ्यात असताना 70 ते 75 दिवसाला आणि शेवटचं पाणी कणीसचे दाणे भरताना, जे की आपल्याला 90 ते 95 या दिवसामध्ये दिलं तर उत्पादन खूप चांगलं मिळू शकते. तुमच्याकडे पाण्याची उपलब्धता कमी असेल तर तुम्ही 2च पाणीसुद्धा देऊ शकता. त्यानंतर यावर कीड आणि रोगाचं व्यवस्थापन आपण असं केलेलं आहे. यामध्ये पोंगेमर साधारणतः सुरुवातीच्या काळामध्ये पोंगेमर होती, त्यासाठी आपण याला इमामेक्टिन आणि प्रोपेनोप्लस सायपर, इमामेक्टिन 12 ग्राम प्रतिपंप सोबत 25 मिली प्रोपेनोप्लस सायपर याचा वापर केला आणि त्याचा आपल्याला पोंगेमर ही थांबलेली आहे मित्रांनो. त्यानंतर रोगाचं व्यवस्थापन आपण बुरशीजन्य रोग आले असेल तर आपण फवारणीमध्ये M45चा वापर केला होता आणि वाढीच्या काळासाठी आपण सीवीड असलेलं एक्स्ट्रॅक्ट असलेलं वाढ घेतली होती. असे तिन्ही मिळून आपण फवारणी केली, त्यामुळे चांगले रिझल्ट आले. त्यानंतर कापणीचा काळ असतो. साधारणतः ज्वारी पिकाची कापणी ही साधारणतः 130 ते 140 दिवसामध्ये ज्वारी ही काढण्यास येते. काढल्यानंतर आपण कणीस पूर्ण कापल्यानंतर पूर्ण उन्हामध्ये वाळू द्यायचा. वाळू दिल्यानंतर मळीयंत्राच्या साहाय्याने काढल्यानंतर काढलेली ज्वारी उन्हामध्ये 2 ते 3 दिवस वाळू दिल्यानंतर मगच त्याला साठवण्यासाठी ठेवावं. अशा प्रकारे आपल्याला अंदाजित उत्पादन हे एकरी 20 क्विंटल येण्याचं अंदाज आपल्याला आहे. असं जर नियोजन तुम्ही केलं तर तुम्हाला पण असं उत्पादन मिळू शकते मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. पुढील व्हिडिओसाठी आमच्यासोबत जोडण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.